सुभाष भामरे अशी लढत होतीये। धुळ्यामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। धुळ्यातील मतमोजणी केंद्राबाहेरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। संपूर्ण देशासह राज्यामध्ये निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली होती आणि आज जे काय आहे मतमोजणीची प्रक्रिया आज पार पडत आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये जे काही उत्सुकता होती ती शिगेला पोहोचली होती तिला आज पूर्णविराम मिळणार आहे। सध्या आपण धुळे शहरातील शासकीय गोदाम या ठिकाणी आपण आहोत आणि याच ठिकाणी मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघामधून 18 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं होतं आणि या ठिकाणी महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या शोभा बच्चाव यांच्यामध्ये सरळ लढत झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। या ठिकाणी सकाळपासूनच पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, याच्या वतीनं मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। तसंच पोलिसांच्या वतीनं देखील मोठी खबरदारीचा उपाय या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांची असेल ती या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे। कुठल्याही प्रकारचा मोबाईल या ठिकाणी आतमध्ये जाणार नाही याची खबरदारी पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 120 टेबलवर 17 फेऱ्यांमध्ये या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे काही वेळातच या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। आता आपण जर पाहिलं गेल्या महिन्याभरापासून जे काही प्रचाराची धामधूम सुरू होती ते आता कुठेतरी थांबली आहे आणि 8 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि म्हणजे 8 ते 8:15 दरम्यान पहिली फेरी पूर्ण होऊन कल हातात येण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या शोभा बच्चाव यांच्यापैकी कोण आघाडी येतं आणि कोण पिछाडीवर असतं हे देखील आपण वेळोवेळी या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे दुपारपर्यंत हे जे काही चित्र आहे संपूर्ण ते स्पष्ट होणार आहे। त्यामुळे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।